सद्गुरु नारायण गिरी महाराज, सद्गुरु भास्कर गिरीजी महाराज, सद्गुरु जोग महाराज की, सियाबल रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान जी महाराज, गोपाल कृष्ण भगवान, नमः पार्वती पते हर हर। मार्ग दाऊनी गेले आधी, मार्ग दाऊनी गेले आधी, दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काय। मोडून याना नाम ते देते सिद्धांत सौरसो, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काय। निळामने ऐसे संत कृपावंत सुख सिंधू, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काय। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारुणी। आता नमो रंगभूमिका, कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करुणे सकळा हरी कथा बोले, बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा, चालवी सकळा नामा मने पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया। दंडवत तुझी पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत। हो पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमाना ढळे इहलोकी। भवसिंधुसे तुझे बांधिला सेने, अनाथा दिनाकारणे तू कयाने। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः।
है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग में संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थ में व्यवहार हो। ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है। विठल विठल मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथी चालू जाता, न पडे गुंथा कुठे काय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगाच्या पाठीवरती असलेले 108 संतांपैकी सर्वात शेवटचे संत ज्यांना मानलं जातं असे थोर निरोपराया यांचा असलेला 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील नवे संतांची महती वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरिता विठ्ठल विठ्ठल। तत्पूर्वी कार्यक्रमाची रूपरेषा अगदी येण्याप्रमाणे सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि सद्गुरू लक्ष्मणगिरीजी महाराज, श्री आंबेगड महाराज यांच्या असलेल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असलेलं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि असलेलं माऊली ज्ञानोबाऱ्यांचा हरिपाठ, पहाटे काकड आरती आणि त्याचप्रमाणे 7 ते 9 अशा ह्या वेळेमध्ये असलेलं जाहीर हरिकीर्तन ह्या रूपरेषेमध्ये चाललेला हा सप्ताह सोहळा अगदी भव्य दिव्य स्वरूपाचा असलेला सप्ताह सोहळा आहे। आणि खऱ्या अर्थाने समस्त भजनी मंडळ, हरिराम भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, बाबुळगाव, गोंडेगाव, पुंतांबा, नायगाव, नांदुरडोक समस्त पंचक्रोशीच्या विद्यमानानेच चाललेला हा सप्ताह सोहळा। आयोजक मंडळी जी आहेत समस्त युवा ग्रामस्थ मातुलठाण यांच्या सहखुशी आनंदाने आणि सहकार्याने चाललेला हा सप्ताह सोहळा आणि ह्या सप्ताह सोहळ्याच्या प्रसंगाला लाभलेले आदरणीय मृदंगाचार्य आदरणीय उद्धवजी महाराज, आदरणीय गायनाचार्य गोरक्षनाथ दादा, आदरणीय शशिकांत दादा आणि आदरणीय आमच्या मातृवर्ग आणि आदरणीय आमचे समस्त टाळकरी पितृवर्ग, समोर बसलेले श्रवणाच्या निमित्ताने बसलेले जे मातृवर्ग आहेत आणि पितृवर्ग आहेत, सर्वांच्या चरणी एकदा आपण नतमस्तक होऊया आणि त्याच अनुषंगाने आदरणीय साऊंड सिस्टमवाले दादा, सुंदर साऊंड सिस्टम आहे, त्यांनाही धन्यवाद व्यक्त करूया आणि सर्वांच्या स्वखुशीने, सर्वांच्या आनंदाने, सर्वांच्या उत्साहामध्ये खऱ्या अर्थाने अति भर पाडण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे असे आदरणीय जे TV मराठी न्यूज चॅनलवाले चंद्रभान दादा जावेकर जोरवेकर यांच्या असलेल्या प्रेक्षणाच्या माध्यमातून आणि हे सहकीर्तन संपूर्ण असलेलं इथलं जे कार्यक्रम आहे TVच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणात खऱ्या अर्थाने सादर केलं जाईल आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकसंग्रहाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोच करण्याचे ज्यांच्याकडे हा नियोजन आहे, हा फार मोठा महत्त्वाचा कार्य असल्या कारणाने सर्वांच्या विद्यमानाने चाललेला हा कार्यक्रम आहे, म्हणून सर्वांच्या वतीने त्यांनाही धन्यवाद व्यक्त करते। नवे असलेले आमचे छोटे भजनी मंडळ नाही तेही आहेत विनेकरी, म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि उर्वरित जी काही वेळ आहे ते फक्त अभंगावरती घालूया। विठ्ठल बसलेल्या श्रोतावर्गांना माझी विनंती असेल, अभंगाचा चिंतनाकडे पुरेपूर लक्ष द्यावं अशी माझी हात जोडून विनंती आहे। अभंग अत्यंत गोड आहे, 4थ्या दिवसाच्या सेवेसाठी घेतलेला अभंग आहे आणि अभंग संतपर आहे।
अभंग किती गोड आहे, किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्यातले शब्द किती अगदी स्पष्ट आहेत त्याच्याकडे थोडं लक्ष असू द्या तुमचं. आणि झोपायच्या वेळेपर्यंत कीर्तन संपून जाईल आणि तुम्ही झोपावा इथपर्यंत मी सुद्धा सेवा ठेवणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कंटाळा आला तर टाळी नका वाजू, तुम्हाला वाटन तसं बसा, पण बसा. पाय लांब करा थकले असले तर नाही, पण जे काही सत्संग आहे नाही, आणि ह्या सत्संगामध्ये तुम्ही आलात. रामायणातली एक चौपाई आठवली बरं का दादा. गोस्वामी तुलसीदासजी महाराज गोड सांगतात बघा. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. मंगल भवन मंगलहारी, द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम. 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 श्यामल रामचंद्र भगवान की जय. सुंदर. गोस्वामी तुलसीदासजी महाराज सांगतात, बिनु सत्संग विवेक न होई, और राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेक न होई, संतांच्या संगतीशिवाय विवेकाची प्राप्ती नाही. आणि हे सत्संग घडतं त्याला भगवंताची कृपा आहे. काय आहे? भगवंताची कृपा आहे. म्हणजे तुम्ही आलात ही देवाची कृपा, बरोबर की नाही. इथून घरी पोच करायचं कुणाची कृपा? हा असं बोलत चला, देवाची कृपा. घरी झोपले त्यांच्यावरही हा असं पण बोलत चला, बरोबर की नाही. ते झोपलेत म्हणजे त्यांच्यावरही कृपा. ते उद्या उठावं ही सुद्धा त्यांच्यावर देवाची कृपा. मातुलठाण गावामध्ये एवढेच लोक असतील का? हा मोठा प्रश्न आहे बरं. मी इथं दुसऱ्यांदा आले बरं का दादा, ह्या गावामध्ये मी दुसऱ्यांदा आले. आदरणीय बाळासाहेब भाऊ आहेर यांच्याकडे जवळजवळ 4 वर्षापूर्वी हरिकीर्तनाला श्राद्धाच्या कीर्तनाच्या सेवेला होते. आणि त्यानंतर पुनश्च एकदा हा चान्स माझ्याकडे आला नाही. आणि येता 2 मिनटं तिथं थांबले म्हणून थोडं उशीर पण झाला नाही. मला सांगायचं हे की ह्या गावामध्ये जनसंख्या किती, लोकसंख्या किती, आणि सत्संगाच्या निमित्ताने एकत्रित आलेली संख्या किती. कल्पना करा महाराज, भगवान परमात्म्याचा हरिकीर्तन हरिचिंतन जिथं चालू आहे, जिथं सत्संग चालू आहे, वेळेतून वेळ काढून व्यक्ती तिथं जायला पाहिजे का? कोण दिवस येईल कैसा कोण जाणतो, कुठला दिवस आपल्या नशिबी कसा उजळेल सांगता येत नाही. आणि म्हणून गोस्वामी तुलसीदासजी महाराज सांगतात, संतांच्या संगतीमध्ये येण्यासाठी हा पूर्वपुण्य लागतं. पूर्वपुण्यच नाही, भगवंताची कृपा लागत असते नाही. आणि भगवंताच्या कृपेने तुम्ही सर्व इथं बसलात, ही तुमच्यावर कृपा. आम्ही गातोय बोलतोय ही आमच्यावर सुद्धा काय आहे? बोलवी ऐकवी एक नारायण, ही सुद्धा देवाची कृपा. आदरणीय दादांकडे मृदंगाची सेवा आहे आणि ही तर माऊलीचीच कृपा. इकडे गायनाचार्य मंडळी आहेत, आदरणीय दादा आहेत, गोड आवाज आहे, अगदी गोड आहे बघा, सुंदर. ही माऊलींच्या सानिध्यात केलेली काय आहे? साधकांची सेवा आहे आणि ती फळाला आली, फलद्रूप झाली. आदरणीय मातृवर्ग टाळाची सेवा करतात, टाळ वाजवतात. इकडे असलेले सगळे पितृवर्ग, सगळे आदरणीय मंडळी आहेत. आणि ही जी सेवा ज्यांच्याकडे परमात्म्याने सोपवली ती सेवा केलीच पाहिजे. लक्षात घ्या,
तुम्हाला ही जरी सेवा नसली तरी ही सुद्धा एक सेवाच आहे. श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखे नांदे साम्राज्य भुवनी सुखे नांद साम्राज्य भुवनी. ओ श्रवणाचे मीसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी. श्रवणाच्या मीसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे साम्राज्य भुवनी सुखी नांदे. ते पावर मला अडवण्याचा प्रयत्न करू नका. मला गाता येत नाही. मला एवढं गाता येणार नाही बरं का. एका चाली तुम्ही 5 चाली घ्या गड्या. नाही पण गोड मस्त सुंदर. मोठे महाराज असे चाली घेतात नाही. गोड सुंदर मस्त चाली घेतली. एका चालीत 2 चाली. ही देणगीच आहे बरं का बाबा. तुम्ही सगळे बसलेत आहात नाही. ही सर्वांना देणगी आहे. सुंदर. श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदो. नाही श्रवणाच्या निमित्ताने यायचं आणि भगवान परमात्म्याचं गुणगान जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे. श्रवण करायचं आहे. नाही श्रवण करणे श्रवणाला बसणे. किती श्रवण करायचं कुठपर्यंत श्रवण करायची ह्या सुद्धा मर्यादा दिले. मर्यादेत श्रवण करायचं जेणेकरून श्रवण करता करता काय झालं पाहिजे. देहीचं विदेही भोगू दशा असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचं विदेही भोगू दशा असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देवीचं विदेही भोगू दशा देवीचं विदेही भोगू दशा भोगू दशा भोगू दशा. देहीचं विदेही भोगू दशा असो ऐसा कोठे आठवची नाही. नाही श्रवण असं करायचं की अगदी आपण तल्लीन झालो पाहिजे. मग ते साधूंच्या संगतीचा प्रभाव किंवा साधूंच्या चर्चा संत महात्म्यांचं कथा असलेलं त्यांचं चरित्र हे श्रवण केलं पाहिजे. आपल्याला उगाचच काहीतरी श्रवण करायची सवय लागल्यामुळे कधी कधी साधू संगतीचे विचारांची आपल्याला गोडी वाटत नाही. पण तुम्हाला सांगेल संतांच्या चरित्राशिवाय तुमचं माझं तरुणोपाय सेव ब्रह्मरस आवडी सेव ब्रह्मरस आवडी सेव ब्रह्मरस आवडी सेव ब्रह्मरस लावणी मृदंग श्रुती टाळा घोष सेव ब्रह्मरस आवडी रे सेव ब्रह्मरस आवडी लावणी मृदंग श्रुती टाळा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. दादा तुम्ही ना खुर्ची घेऊन बसून घ्या. तुमचे लई येणं जाणं चालू आहे. 2 मिनटं उभे झाले का लगेच बघा बसून घ्या. काय अडचण आहे नाही. काय सांगत होतो आपण. लावणी मृदंग स्तुती टाळ घोष आणि शिव ब्रह्मरस आवडीने. सुंदर ह्या आनंदामध्ये भगवान परमात्म्याचं साधूच्या विचारांची या समाजाला गरज आहे. आणि म्हणून संत महात्म्यांच्या असलेला हा प्रसाद आपण नितांत आवडीने आपण ते ग्रहण केलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. कारण गंमत अशी आहे जितना पाप हो रहा है जगत में अरे अंदाज के बाहर चला. ध्यान से सुनेगा.
कितना पाप हो रहा है जगत में, अंदाज के बाहर चला है, संतों का पुण्य तब तो जग नीचे नहीं ढला. महाराज तुकडोजी महाराज सांगतात की जगाच्या पाठीवरती एवढं पाप वाढलेलं आहे की पूछो मत. परंतु ह्या जगाच्या पाठीवरती 1000 पटीनं पाप असू द्या, पण महाराज सांगतात संतांचं पुण्य आहे आणि त्या पुण्यामुळे तुम्ही आम्ही जागेवर आहोत. लक्षात घ्या. नहीं तो कितना पाप हो रहा है जगत में, अरे अंदाज के बाहेर चला, त्याचा अंत लागत नाही एवढं पाप आहे. परंतु संत महात्म्यांचं पुण्य आणि त्या पुण्यामुळे तुम्ही आम्ही त्या ठिकाणा जागेवरती आहोत. म्हणून संतांच्या विचाराची गरज आहे. विठ्ठल मग कुठल्या संतांच्या विचारांची गरज आहे? आपल्या यादीमध्ये संत महात्मे सांगतात, साधूंच्या विचारांमध्ये, साधूंच्या चरित्रामध्ये वर्णन आहे की 108 संत आपल्या मातीमध्ये आहेत. आपल्या मृत्यू लोकांमध्ये, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, भारत देशामध्ये, आशिया खंडामध्ये किती संत? 108 संत. नाही त्यापैकी आपल्याला पाठातले असलेले 9-10 संत धरायचे. नाही आपल्याला पाठ किती असतील? लईच आपण लईच जोर लावलं तर 20-25 पाठ करू शकतो, पण त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. पण लक्षपूर्वक ऐका, जिथपर्यंत आपण जात नाही ना तेच संत महत्वाचे. विठ्ठल विठ्ठल त्यातला एक चालता बोलता उदाहरण, आदरणीय गुरुवर्य परमपूज्य असलेले लक्ष्मण गिरीजी महाराज. मला ज्या शब्दांचं आत्तापर्यंत लिंकच लागलेली नव्हती, ह्या परिसरात मी 10-12 वर्षापासून आहे, पण तरी देखील मला या शब्दाची लिंक लागलेली नव्हती. मला असलेला आदरणीय असलेले कणसे दादा त्यांचं फोन आलं, त्यांचं वडिलांचं फोन आलं आणि ते म्हटले ताई लक्ष्मण गिरीजी महाराज. आणि आता बाबांनी पण सांगितलं मला कोणाचे गुरु होते? गंगागिरीजी महाराजांचे. आपली परंपरा गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज असलेले आदरणीय रामगिरी महाराज हे सांगू शकतो, परंतु गंगागिरी महाराजांकडे कोणाचा उपदेश होता नाही का, ही पण सांगता आली पाहिजे ना परंपरा. नाही आणि आज इथं आल्यानंतर मला नाविन्य काहीतरी पाहायला भेटलं किंवा श्रवणाला भेटलं किंवा मला ते तुमच्या माध्यमातून एक स्रोत मिळालं की असलेलं लक्ष्मणगिरीजी महाराज. नाही आणि लक्ष्मणगिरीजी महाराज हे गंगागिरी महाराजांचे गुरु, ज्यांनी असलेलं हे अमृत ज्ञान त्या ठिकाणात बाबांना, त्या ठिकाणात गुरुवर्य बाबांना दिला आणि तोच प्रसाद तुमच्या माझ्या माध्यमातून आज उजळत आहे. हा साधूचा प्रसाद आहे आणि म्हणून ह्या मृत्यू लोकांमध्ये साधूला देवापेक्षाही अति अशा प्रकारची किंमत दिली आहे. विठ्ठल असे ते संत, लक्षपूर्वक ते संत. मग ते संत, संत आणि देव, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत हे जर दोन्ही जर तत्व जर पाहायला गेलो तर आपल्या दृष्टीने आपण महान मानू शकतो तेच देवाला, बरोबर की नाही? कुणाला? देवाला. पण तरी देखील देवाला मान मानत असताना एक दृश्य आपल्या संतांकडे देणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण कदाचित असं पण होऊ शकतो किंवा असं झालेलं पण आहे की संत आणि देव जवळजवळ सारख्याच तत्वाचे आहेत. काही गोष्टी आपण सिद्ध करूया, लक्षपूर्वक ऐका. सिद्ध असं करूया की देवाकडे जे काही शक्ती आहेत ते संतांकडे आहेत का? निश्चितच आहेत. नाही निश्चित आहेत. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. हा भगवंताकडे एक असलेली कृपा आहे. कोणती? मुकम करोति वाचालम. मुक्याला वाचा येऊ शकते. कोणाच्या कृपेने? हा तुम्ही बोला, चला टेन्शनमध्ये नाही तुम्ही. माझ्याकडे ना असे टुकूर टुकूर मला असं रागानं पाहिल्यावर दिसू राहिले. चांगले बघा बरं का. एक तर बऱ्याच दिवसांनी येणं झालं नाही. मुकम करोति वाचालम. मुक्यालाही वाचा देणे ही कोणाची कृपा आहे? हा देवाची कृपा आहे, बरोबर. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. पांगड्याला पाय नाही तरी सुद्धा तो देवाच्या कृपेने एखादा पर्वत चढू शकतो. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत कृपातमहं वंदे परमानंद माधवम. माधवाची, केशवाची, परमात्म्याची जर कृपा झाली तर मुकाही बोलू शकतो, पांगडाही पर्वत चढू शकतो, थुट्यालाही हात येऊ शकतात. कोणाचे आले?
असे विद्वान माणसांची गरज आहे, गोरोबा काकांची नाही. गोरोबा काकांची तुटलेले हात सुद्धा आले तर ही कोणाची कृपा आहे? देवाची कृपा. मग देवाच्या कृपेने जर मुका जर बोलतोय तर संतांच्या कृपेने कोण बोलतो? मैषपुत्रा मुखी बोलविल्या श्रुती, मैषपुत्रा मुखी बोलवणी श्रुती, मैषपुत्रा मुखी बोलविले श्रुती, मैषपुत्रा मुखी बोलविले श्रुती. चालविने भिंती मैसोनिया, चालविने भिंती मैसोनिया, नोई हा सामान्य महिमा संतांचा, नोई हा सामान्य महिमा संतांचा, नवे हा सामान्य महिमा संतांचा, नवे हा सामान्य महिमा संतांचा. मैषपुत्रा मुखी बोलविल्या श्रुती, चालविल्या भिंती बैसोनिया, नवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्त जेवी, उदका माझी वह्या ठेवूनी कोरड्या, दाखवी रोकड्या विश्वजना, नवे हा सामान्य महिमा संतांचा. लक्षपूर्वक ऐका. मैषपुत्रा मुखी बोलविल्या श्रुती, चालविल्या भिंती बैसोनिया. महाराज सांगतात की भगवंताची जर कृपा झाली तर मुकाही बोलतो आणि संतांची कृपा झाली तर रेडा बोलतो. जवळजवळ सारखीच गोष्ट झाली, बरोबर की नाही? सारखं झालं. म्हणजे कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम अशा तीनही प्रकारचे असलेले जे तत्व आहेत, तीनही प्रकारचं जो वैभव आहे ते देवाकडेही आहे आणि संतांकडेही आहे. नाही मग भगवंत काय आहे? ऐश्वर्य गुण संपन्न आहे, श्रीमंत आहेत देव, बरोबर की नाही? देव कसे आहेत? श्रीमंत आहेत. मग संत श्रीमंत नाही का? नाही का? आहेत. संतांकडे काय आहे? देवाकडे असलेलं संपूर्ण द्वारका सुवर्णाची होती, बरोबर की नाही? अच्छा, मग संतांकडे काय आहे? संतांकडे आहे काय आहे? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगे ऐसे बड रेडा बोली, अंगे ऐसे बड रेडा बोली, अंगे ऐसे बड रेडा बोली. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे ऐसे बड रेडा बोले, अंगे ऐसे बड. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगे ऐसे बड रेडा बोले, अंगे ऐसे बड, अंगे ऐसे बड, अंगे ऐसे. सुंदर नाही? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी से बड रेडा बोले. महाराज तुकोबाराय सांगतात भगवंत जर ऐश्वर्य गुण संपन्न आहेत तर संत महात्मे देखील कुठे कमी नाहीत. माऊली ज्ञानोबारायांच्या असलेल्या समाधीच्या ठिकाणात थोडासा आवाज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, माऊलींच्या दारात सुद्धा सुवर्ण पिंपळ आहे. म्हणजे माऊली ज्ञानोबाराय आदी करून संत महात्मे कुठल्याही दृष्टीने जर पाहिला तर देव आणि संत कुठेही कमी पडत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्ञानोबारायांना सांगायचे आहे की हे जे संत महात्मे आहेत, हे संत महात्मे जसं देव कृपा करेल तसं संत कृपा करतात, बरोबर की नाही? बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कडबडा मनोनिया. बुडत असलेला जग त्यांना पाहवत नाही, यांनाही मार्गदर्शन करण्याचा काय करतात? कार्य संत करतात. महाराज किती करतात? कुठल्याही गोष्टीचा विचार न करता करतात. लक्षपूर्वक ऐका. संतांनी कधी आपल्या जीवनाचा कधी विचार केला नाही, त्यांनी त्यांचा प्रपंचाचा विचार केला.
केला नाही, प्रपंचाची राख रांगोळी केली मात्र. पण कुणासाठी? समाजासाठी. लक्षात घ्या, समाजासाठी नको त्या अवस्थेला स्वतःच्या देहाला प्राप्त केला, परंतु समाजाचा हित साधण्याचा प्रयत्न केला. कधी कधी काही गोष्टींमध्ये देवांपेक्षा संतांच्या विचारांचा उच्चांक जास्त आहे. विठ्ठल 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 असे ते संत ह्या मृत्यू लोकामध्ये आलेत आणि जगाचा हित करत असताना त्या संत महात्म्यांनी काय केला? अनेक प्रकारचे मार्ग सांगितले. कुठले? काही ज्ञान मार्ग आहेत, काही योग मार्ग आहेत, काही भक्ती मार्ग आहेत. मग आपल्याला जे सोपं वाटेल त्या मार्गाने जायचं आहे. लक्षपूर्वक ऐका. मग मार्गाने जात असताना संत निळोबाराय सांगतात, आपली जी अवस्था आहे, अवस्था म्हणण्यापेक्षा आपली जी काही साधना आहे त्या साधनेच्या बळावरती आपापले मार्ग स्वीकारायचे. आपली साधना कुठपर्यंत आहे? भक्ती मार्गाने जाऊ शकतो आपण, नाही? आपण तेवढी साधना करू शकतो. नामजप करू शकतो की नाही? करता की नाही? तुम्ही रागानं काऊन पावलेले माझ्याकडे? मी सोडन ना भाऊ तुम्हाला लवकर. नामजप करू शकतो, बरोबर की नाही? नामजप करू शकतो म्हणजे आपण भक्ती मार्गाने जाऊ शकतो. ज्ञान मार्गाने जरा अवघड आहे. का? कारण हे कलियुग आहे. योग मार्गाने ते तर ताई जमणारच नाही. का? योग जमणारच नाही. योगाचं एक नाव सांगू का तुम्हाला? उदाहरणार्थ, योग मार्गाने जाणे म्हणजे तपाच्या मार्गाने पोहोचणे. मग आत्ता तप कोणाला आवडतो मला एवढं सांगा? तप करायला आवडेल आपल्याला? नाही ना आवडत? तेव्हा बरोबर, तुम्ही बरोबर खरंच बोलता बा तुम्ही, आणि खरं बोललं पाहिजे, नाही? खरं बोलले पाहिजे. तपाशिवाय त्या मार्गापर्यंत जाऊ शकत नाही. पण हल्ली तप आवडत नाही. पण ज्ञानोबाराय काय सांगतात? तपे बिन दैवत दिदल्या विना प्राप्त उजवी नाहीता, कोण सांगे उजवी नाहीता. तपे बिन दैवत दिदल्या विना प्राप्त उजवी नाहीता, कोण सांगे उजवी नाहीता, कोण सांगे. तपे बिन दैवत दिदल्या विना प्राप्त, तपे बिन दैवत दिदल्या विना तपे बिन दैवत दिदल्या विना प्राप्त, तपे बिन दैवत दिदल्या विना तपे बिन दैवत दिदल्या विना प्राप्त उजवी नाहीता, कोण सांगे उजवी नाहीता. तपे बिन दैवत दिदल्या विना प्राप्त विनाहीता, कोण सांगे उजवी नाहीता, कोण सांगे, कोण सांगे. सुंदर. तपी विना दैवत दिदल्या विना प्राप्त गुजी विना हित कोण सांगे. महाराज ज्ञानोबाराय सांगतात, तपाशिवाय पर्याय नाही. पण सध्या योग मार्ग जमत नाही. भक्ती मार्ग सरळ आणि सोपं आजच्या स्थितीमध्ये आवडीचं अशा प्रकारचं असल्या कारणाने ते चालता बोलता स्वीकारतात. महाराज सांगतात, मग आपल्याला भक्ती मार्ग जर सोपं आहे, योग मार्ग कठीण आहे, ज्ञान मार्ग ही जर कठीण आहे, तर सुलभ आणि सोपं जो मार्ग आहे तो स्वीकारायला अडचण. दिंडी हाती घेऊनी नाचा, दिंडी हाती घेऊनी नाचा, दिंडी हाती घेऊनी नाचा, दिंडी हाती. सोपे वर्म आम्हा सांगितले जाती, दिंडी हाती घेऊनी नाचा, दिंडी हाती. सोपे वर्म आम्हा सांगितले संते, दिंडी हाती घेऊनी नाचा, दिंडी हाती घेऊनी नाचा. सोपे वर्म आम्हा सांगितले संती. संत महात्म्यांनी सोपा वर्म सांगितला म्हणजे सोपा मार्ग सांगितला. कोणतं?
टाळ दिंडी हातात घेणे, सुंदर अशा प्रकारे शुद्ध अंत करणारे परमात्म्याकडे जाणे, शुद्ध भावनेने जाणे. मग परमात्म्याची काय लीला आहे ऐका महाराज. सोपं सांगितलेला मार्ग जर स्वीकारला नाही, ज्याशी नाही पंख पाया तेने करावे ते काया. ज्याशी नाही पंख पाया तेने करावे ते काया. शुद्ध भाव धरोनिया पंढरपुरासी जाया. शुद्ध भाव धरोनिया पंढरपुरासी जाया. इच्छेले फळ देतो याची नवनाव काय. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याची चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो याची चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो याची चरणी लक्ष लागो. सोपं वर्मा बरोबर की नाही. ज्यांना हातपाय आहेत त्यांनी तर जायचंच भगवंताकडे, पण ज्याला काही नाही त्यांनीही जायचं. असे कोणते कोणते महात्मे गेले? एखादं नाव, साधं नाव आठवतं का? सांगा गड्या तुम्ही, तुमच्याकडेच पाहणं होत नाही माझं. नाही कोणते महात्मे? कुर्मादास. क्या बात है. कुर्मादासजी महाराज नाही, नुसतं वंडक्यासारखं शरीर परंतु भाव स्वच्छ होता नाही. आणि स्वच्छ भाव, सुंदर अंतकरण, पवित्र अंतकरण. किती निर्मळ अंतकरण महाराज. खोलवर पाणी आहे, स्वच्छ जर पाणी असेल, नितळ पाणी जर असेल ना, कितीही आतमध्ये दगड असू द्या पण दिसतो तो बघा. पण नितळ पाण्याचं वैशिष्ट्य आतमधला दगड दिसणे, तसं तेवढं पाण्यासारखं नितळ स्वच्छ अंतकरण. आणि त्या स्वच्छ अंतकरणाने कुर्मदासजी महाराज भगवंताकडे गेलेत नाही, पूर्ण नाही पोहोचलेत, पण जिथपर्यंत जाता आला तिथपर्यंत गेलेत. आणि सरते शेवटी हात परमात्म्याला जोडलं. प्रभू संपलं म्हटले, आता जोपर्यंत ह्या शरीरात दम होतं तोपर्यंत मी कसा का होईना गडबड्या घेत मी बरोबर एखाद्या वंडक्याप्रमाणे इथपर्यंत आलोत, पण आता मात्र पुढे येणं होणार नाही. परंतु मात्र एक विशेष सांगेल तुम्हाला बघा. आणि त्यावेळेला भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत चाललेले माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यातले काही वारकरी पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये जाण्याच्या अगोदर कुर्मदासजी महाराजांची भेट घेतली. आणि त्यांनी पहिला नवल जगाच्या पाठीवरती ऐकला. कुर्मदास महाराजांनी त्यांच्याकडे बातमी द्यावी आणि त्यांना सांगावं, तुम्ही पंढरीला चाललात ना, तुम्ही एक काम करा. कुठलं काम करा? पंढरीला गेलात ना, एकदा सोडून दोनदा पाया पडा. आणि पाया पडल्यानंतर एकदा तुमच्या वाटेची पाया पडा आणि दुसऱ्यांदा माझ्या. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार. तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, उपकार. सांगा देवा नमस्कार. तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, नमस्कार. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा उपकार करा. सांगा देवान उपकार करा म्हटले माझ्यावरती, परमात्म्याला माझा नमस्कार सांगा. आणि संत महात्म्यांनी जावं आणि भगवंताकडे दोनदा पाया पडावं. आणि हे शब्द मुखातून जेव्हा लटलटणाऱ्या ओठातून जेव्हा शब्द बाहेर पडलेत ना महाराज, डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागलेत. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा तातडीने त्या ठिकाणात कुर्मदासजी महाराजांकडे आलेत. आणि ही चर्चा बऱ्यापैकी साधक अवस्थेमध्ये त्यांना उदाहरण माहीत आहे, पण तिथून पुढचं जे आहे एक नवल असं आहे की त्यावेळेला तीर्थक्षेत्र पंढरपूर असलेल्या ठिकाणामध्ये भगवान परमात्म्याचं अस्तित्व जिथं आहे तिथं मोठ्या एकादशीला म्हणजे आषाढी एकादशीला भगवान परमात्मा
मंदिरात नाहीच असा गृहीत धरला जातो. लक्षपूर्वक ऐका. आणि तुमच्या माझ्यापैकी जाणारे जे काही वारकरी आहेत हे त्या ठिकाणात गेलेत तर बऱ्यापैकी बारीला क्वचित लोक त्या ठिकाणात लागतात आणि आपल्यासारखे दिंडीत चालणारे फार कमी असतात बारीला लागलेले. आणि हे त्या ठिकाणात मंदिराला प्रदक्षिणा मारतात आणि समोरचा कुठं गोल फिरला तिथंच फिरतात. आलं का लक्षात तुमच्या? पुढं चालणारी जी मंडळी असते की नाही ते कुठं गोल फिरतात त्यांच्याकडे पाहतात. ते फिरले का तिथंच फिरणार. आपण जर म्हटलं बाबा इथं काहून फिरले ते म्हणते तो पुढचा फिरला म्हणून मी फिरलो. पण आपल्याला काही माहीत नाही. बरं ते जाऊ द्या. पुन्हा गोल प्रदक्षिणा मारल्यानंतर मंदिराच्या पुढे येतो, 2 हात वर जोडतो आणि परमात्म्याला नमस्कार घालतो. साधा भोळा वारकरी असू द्या आणि त्या वारकरीला एवढंच विचारा बारीला नाही लागले? नाही लागलो. हे काही कळसाचे दर्शन झाले. काय म्हणतात ते? कळसाचे दर्शन झाले. अच्छा कळसाचे दर्शन घेतले होय? म्हणले हा कळसाचे दर्शन घेतले. बरं. आणि तुम्हाला काही माहीत नाही का आषाढी एकादशीला देव कुठं मंदिरात असतो का? पुढचा जो व्यक्ती बोलतोय काय बोलतोय? तुम्हाला माहित नाही का आषाढी एकादशीच्या दिवशी ह्या मोठ्या एकादशीला देव मंदिरात नसतो. म्हणले मग हे कळसावर देव असतो. कुठं असतो? कळसावर. भावना किती स्वच्छ आहेत. कल्पना करा महाराज. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप पूजा ध्यान जाप नाही त्यासी पूजा ध्यान जाप नाही त्यासी पूजा ध्यान जाप नाही त्यासी पूजा ध्यान जाप. जे दृष्टी दिसे ते हरी रूप पूजा ध्यान जप नाही त्याचे पूजा ध्यान जप नाही त्याचे. जे दृष्टी दिसे ते हरी रूप पूजा ध्यान जप नाही त्याचे. पूजा ध्यान जप नाही त्याचे नाही त्याचे नाही त्याचे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप पूजा ध्यान जप नाही त्यासे. जिथं दृष्टी पडली तिथंच माझा देव आहे अशी स्वच्छ भावना वारकऱ्यांची असते, साधकांची असते, महात्म्यांची असते. आणि ह्या नात्याने ह्या अनुषंगाने आपण मानतो की आपला परमात्मा त्या एकादशीच्या दिवशी कळसावरती राहतो. निश्चितच कळसावरही राहतो. आपली भावना आहे तिथं देव आहे. परंतु त्या दिवशी भगवान परमात्मा कुर्मदासजी महाराजांना भेटायला आलेले होते. मला सांगायचं हे आहे की असलेली हे जे संत महात्मे आहेत हे संत महात्मे यांचे विचारांची आपण पायीक आहोत. पायीची वाहनं पायी बरी. यांचे विचार जर आज नसते, लक्षपूर्वक ऐका, कुर्मदास महाराजांचा जर जन्म नसता, कुर्मदास महाराज जर इथपर्यंत मृत्यू लोकात जर आले नसते, त्यांचं चरित्र घडला नसतं तर त्यांचं चरित्र इतिहास माहीत असतं का? नाही. लक्षपूर्वक ऐका. ज्यांनी कोणासाठी काहीतरी कधीतरी केलेलं आहे म्हणून त्यांचा इतिहास तयार आहे. एक दुसरं उदाहरण ऐका. तुम्ही महात्म्यांचं नाव सांगा, मी उदाहरण सांगते. महाराज पंढरीची वारी आली, पंढरीची वारी आली, 15 दिवसावर वारी आली. आता तयारी करायची. तुमची आमची वारीला जायची जर तयारी ठरली तर आपण 4-8 कपडे पिशवीमध्ये भरतो. नको त्या प्रकारे हांतरून पांघरून त्या ठिकाणात घेतो. येल तेल फणी सगळं कंगवा आरसा सोबत घेतो, गंधगुळी सोबत घेतो. जमलं तर एखादी मूर्ती नाही म्हणून आपल्याबरोबर आपलं दैवत ठेवतो. नाही तर मग असलेली एखादी आपली चादर पांघरायची वगैरे घातली, एखादी बॅग भरली, ती बॅग गोणीत भरणार आणि मग पंढरीच्या वारीला निघणार. का निघतो? एखाद्याने जर विचारलं तर आपण म्हणतो 15 दिवस वारी चालायचं आहे. कुणाचं आपल्याला काही घेणं नाही आणि देणं नाही. आपलं ताट तांब्या सोबत घ्या, कारण वेळेवर कोणी देत नाही. ही पंढरीच्या वारीची तयारी. हल्ली होती ती कार्तिक आपली माऊली ज्ञानोबारांच्या वारीची तयारी. मला हे सांगायचं आहे. पण एक ऐका महाराज, ही झाली आपली तयारी. आपण साधे माणसं आहोत. पंचतत्वाने बनवलेला देह आहे. आणि एवढंच नाही, आपल्यावर काळाची सत्ता आहे, पण ज्यांच्यावर काळाची सत्ता चालत नाही असे महात्म्यांची पंढरीच्या जायची तयारी कशी होती महाराज? पंढरीला जायचं, पण त्यांनी काय करायचं? हे झालो मी गोसावी बाबा तुमचा, झालो मी गोसावी, झालो मी गोसावी बाबा तुमचा, झालो मी गोसावी, झालो मी गोसावी तुमचा
तुमचा झालो मी गोसावी झालो मी गोसावी बाबा तुमचा झालो मी गोसावी बाबा तुमचा झालो मी गोसावी हो झालो मी गोसावी गोसावी मी गोसावी घर जाडीले दार जाडीले घर जाडीले दार जाडीले राखला विली अंगाई बाबा तुमचा झालो मी गोसावी हो झालो मी गोसावी बाबा तुमचा झालो मी गोसावी झालो मी गोसावी झालो मी गोसावी. नाथांच्या चरित्रातला पद आहे. वाक्य किती स्पष्ट आहेत आणि लक्षपूर्वक आहे का. झालो मी गोसावी न बाबा तुमचा झालो मी गोसावी घर जाणीले दार जाणीले राखला वेली अंगाई ना बाबा तुमचा झालो मी गोसाई. नाही प्रमाण गोड आहे, समर्पक प्रमाण भेटला. पण ऐका महाराज, घर जाळीले दार जाळीले, मी तुम्हाला हे सांगते आहे, आपल्या पंढरीची तयारी आपल्या लक्षात आली कसं जातो दिंडीला. पण एक महात्म्य आपल्या भूमीत होऊन गेले की त्याने पंढरीच्या वारीला निघत असताना राहणाऱ्या कुटीला आग लावली. नाव सांगा मला पटकन. क्या बात आहे, क्या बात आहे. कल्पना करा तुम्ही, हे महात्म्य पंढरीला जायचं. आपण जाण्याच्या अगोदर घरी पहिले कुलूप चांगला आणून ठेवतो एवढा मोठा, बोलू नाही. पण आता काय कधी कधी राग येतं महाराज, शपथ ना. एवढा कुलूप त्याला, आता जाऊ द्या, त्या किती चाब्या असतील त्याचा अंत नाही. आणि त्या चाब्या आपल्या वैयक्तिक जवळचा माणूस असं घरी त्याच्या जोडी एक राहीन, आपल्या जोडी एक राहीन, अशा उद्देशानं. आणि त्याला 3दाच का झटका मारून पाहायचा, लागला का नाही, लागला का नाही, वळून वळून पाय. आणि अशी सवय काही कायला कीर्तनात या. नाही नाही खोटं नाही, कीर्तनात बडे महात्मे विचित्र आहे समोर बसलेले. काही काही नाही कीर्तनात आले ना, शपथ घडलेली घटने. 45 वर्षाची महिला असेल दादा, शपथ. चालू कीर्तनात असा धरला ना, असे झटका मारत. मला असं टेन्शन आलं. मला चालू कीर्तन काय तब्येत नाही बिघडली नाही, पण परिणाम असं झालं, कीर्तन सुटल्यावर त्या माऊलीची भेट घेतली. मला ताई जय हरी. मला जय हरी ताई. म्हणलं तुमची तब्येत बरी आहे ना. म्हणे हा, तुमची तर नाही ना बिघडली. म्हणलं माझी नाही, तुम्हाला विचारते म्हटलं. ते म्हणे बरी आहे ताई. म्हणलं मग असं काय चालू होतं. ते म्हणे ताई काही नाही गड्या, म्हणे जाऊ द्यात नाही. म्हणलं पण सांगा तर खरं. ते म्हणे घरी कुलूप लावलं, लागलं का नाही ते पाहत होते. कुलूप कुठे लावला, घरी. आणि झटका कुठं देती. आता मग काय म्हणावं यांना, हे देईच्या विदेई होतीन का. अजिबात नाही महाराज. घरी कुलूप लावला आणि चावी लागली का नाही, कीर्तनात येऊन ओढून पाहती. मग आपलं तुम्ही कल्पना करा, आपला परमार्थ किती टोकाचा आणि महात्म्यांचा परमार्थ किती टोकाचा. किती टोकाचा परमार्थ. असलेली कुटीला आग लावायची आणि आग लावल्यानंतर मागं ओढून पाहायचं नाही महात्म्याने. ओढून पाहायचं नाही. का पाहायचं नाही. तुझी चिंता त्या सर्व सर्व आहे तुझी चिंता सर्व आहे तुझी चिंता नको खेद करू कोणत्या गोष्टीचा तुझी चिंता सर्व आहे तुझी चिंता नको खेद करू कोणत्या गोष्टीचा तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी पती लक्ष्मीचा एवढं कट करून टाकायचं. नाही म्हणजे बरोबर बोललेलं बरोबर आहे. नाही मा कीर्तन कट का होईना भाऊ, पण एवढं कट कराच तुम्ही.
तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणीत असे. आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कुठे आहे? मी सोडणार नाही आता. सांगाच आता. मी शप्प सोडणार नाही कीर्तन. पाठातला प्रमाण आहे पाठातला. मग तुम्ही बसवा जाता त्याला. हा असं आवडीने भावे हरिनाम घेशी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. एवढं खरंच कट करून घ्या बरं का आमचं बोललेलं पण. म्हणजे बरोबर आहे ना? नाही तर सध्या इंदोरीकर बाबांची काय स्थिती झाली. आपल्याला चांगला दर दिवस रडायला येतो महाराज. खोटं नाही, काही काही गोष्टी अवघड आहेत नाही. पण जाऊ द्या ते बाजूला ठेवा. आपलं बोलणं आपलं असंच बोलणं चालता बोलता एवढं बाजूला करून घ्या, काय अडचण नाही. आवडीने भावे हरिनाम घेशी आणि तुझी चिंता त्याशी सर्व. तुम्ही काही चुकीचं म्हणले नाही. तुमच्या नाराज होऊन मी काय करू? तुम्ही पुढचं चरण म्हणले, तुम्ही हे पुढचे चरण म्हणले नाही का? मग त्याच अभंगातले म्हटले. त्याच्यामुळे तुमचं बी काही चुकलं नाही. चुकलं कोणाचंच काही नाही. तुम्हाला समजलं का काही? जाऊ द्या मग. टेन्शनच घेऊ नका आता. तर टेन्शनच घेणे नाही. नाही काकड्यावाले आहेत काही काही मंडळी सावध आहेत नाही. जाऊ द्या समजून तरी. उद्या पाहू काय असेल ते पाहू उद्या. टेन्शन द्या सोडून. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. माझं बोलणं एक आहे. ज्यांनी राहणाऱ्या कुटीला आग लावली. मला महत्त्वाचा पॉईंट बोलायचा आहे. त्या महात्म्यांनी जाळून टाकावं आणि पंढरीच्या वारीला जावं. ह्या आपल्या मातीतली घडलेली घटना आहे. आपल्या चालता बोलता. माझी वय नव्हती त्यावेळेला मी बाबांना पाहिलं नाही. पण तुम्ही वयस्कर माणसांनी बाबांना पाहिलेलं आहे. आणि तुम्ही जवळून पाहिला असेल. कोणी पंक्तीला बाबांचे बसलेले असलेले महात्मे असले पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात की अशा थोर महात्म्यांच्या सान्निध्यामध्ये तुमचं काही काळ गेलं, तुमचं वेळ गेलेलं आहे आणि तुम्हाला सान्निध्यसुद्धा लाभलेलं आहे. सान्निध्यसुद्धा लाभलं. मला सांगायचं हे असे जे महात्मा आहेत आज त्यांच्या नावावरती मला थोडं पुढचं बोलायचं आहे. मी टोकाचं थोडंसं बोलते. त्यांच्या नावावरती अखंड हरिनाम सप्ताह 8 दिवस चालतो आणि लाखोने लोक जेवतात. काय करतात? लाखोने लोक जेवण करतात. आणि एक टाइम बसले बळा 2 तासात पंगत संपली असं नाही. 8 दिवस सतत 24 तास रात्र ना कडे दिवस ना कडे अंगी खेडे दैवत. रात्रंदिवस त्या ठिकाणात भोजनाची व्यवस्था आहे. आणि महात्म्यांचे एक वाक्य होतं, सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर ते अन्नदान. मला सांगायचं एवढं आहे की ह्या महात्म्यांचे विचार बाकीचे तुम्हाला ज्ञानोबाराय नाही कळाले नका कळू देऊ, नाही तुकोबाराय कळत नका कळू देऊ. पण तुमच्या संगतीला तुमच्या सानिध्याला लाभलेले असे मोठे महात्मे जे आहेत, हे जे काही महात्मे, हे जे काही संत आहेत, या संतांच्या विचारांची आज आपल्याला गरज आहे. आणि हे संतांनी जे काही मार्ग दाखविला अशा महात्म्यांच्या मार्गाला आपण चाललो पाहिजे. निळोबाराय अभंगामध्ये वर्णन करतात.
त्याचे पंखे त्याचे मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संतते मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते देण्याची पंथे चालू जाता देण्याची पंथे चालू जाता देण्याची पंथे चालू जाता देण्याची पंथे चालू जाता मार्ग दाबुनी गेले आधी दयानिधी संतते दयानिधी संतते दयानिधी संतते मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संतते विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय 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 विठोबार खुमाई हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई 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 विठोबार काय झालं बोलता बोलता यांना 8:45 वाजून गेले काय का लक्षातच नाही आलं नाही तर 2-3 चरण सोडले असते मी आतापर्यंत 8:45 वाजलेच कसे ह्यामुळे टेन्शन आलं मला आता म्हणून हे बी रागारागण पाहायला लागले विठोबा रखमाई घेतला का यांचं टेन्शन कमी होतं त्यांना वाटतं आता सुटत आलं काही आधार येतो आता इथून तर पुढं भरपूर राहिलं अजून ज्ञानेश्वर माऊली शिल्लक आहे मग जय विठ्ठल होईल तिथून पुढं आरत्या करू 2-4 आता तर पक्का राग आला यांना आमच्या नागपूरकडे तसंच चालतं आरत्यांशिवाय सुट्टीच होत नाही हे प्रसादाची वाटण घ्यावे धुवून इथपर्यंत व्हावं लागतं नाही काळजी नका करू 8:45 वाजलेत तुमच्याकडे माझं चांगलं लक्ष आहे नाही आणि त्यामुळे सुंदर पण तुम्ही खरंच चांगलं ऐकलात त्याच्यामुळे तुम्हाला एकदा धन्यवाद व्यक्त करते ठीक आहे सुंदर नाही चला अभंग सुंदर चाल म्हटली बाबांनी मस्त सांप्रदायिक चाली म्हणायचं नाही
त्यांच्या ठोक्यात उधळायची जे बी होईल ते, पण सांप्रदायिक चाली नाही. तर मग अभंगाऱ्याला दुसऱ्या चाली घेतल्या, तिसऱ्या चालीचं एक असा वैशिष्ट्य आहे बरं का दादा, तुमच्या दादा तुम्ही वाजवणारे आहात त्यांच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. चालीचं एक असा वैशिष्ट्य आहे, चाल म्हणलं की भाव निर्माण झाला पाहिजे. चाल म्हटल्यावर भाव निर्माण झाला पाहिजे, बरोबर की नाही. भावानं चाल नाही, चालीनं भाव निर्माण व्हावा. चाली अशा घ्यावा, संप्रदायाला शोभन असं, संप्रदायाला चालन असं नाही. आता कोठे धावे मना तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला असंच आहे. आता कोठे धावे म्हणा, आता काकड्यात तेच चालू होतं तिकडे दिंडीला. आता काय सांगा तुम्हाला नाही, अवघड काम आहे. चाली कुठं कशा काय असं पद्धतशीर म्हणलं पाहिजे नाही, ऐकायला बी गोड वाटतं, कानाला गोड वाटणं असं, बरोबर की नाही. घेई घेई माझे वाचे आणि गोड नाम विठो वाचे नाही, कानाला असं गोड वाटलं, देवाला सुद्धा आनंद वाटलं पाहिजे नाही. आता भगवंताला काकड आरतीचे अभंग देवाला जागृत करण्याचे, आता आपण तेच करतो महिन्याभर. तुम्ही नाही केलं का काही? केला ना, बरं झालं म्हणजे विचारलेलं बरं आहे नाही का. आता 1-1.25 महिना काकड आरती केला आपण. कार्तिक स्नान हे तर दिंडीनंतर, पण त्रिपुरारी पौर्णिमापर्यंत काकड आरती चालली आपली, बरोबर. सगळे अभंग परमात्म्याला उठवण्याचे, जागृत करण्याचे. नामदेव महाराजांचं किती गोड, सगळे अभंग गोड आहेत, बरोबर की नाही. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात, सुरवराची दाटी उभे जोडून हात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. प्रभू तुम्ही उठा, किती रांग लागली म्हणले वारकऱ्यांची, आणि तुम्ही असं कुठं झोपत असता होय नाही. आणि मग उठवायचं म्हणजे अगोदर कोणाला? पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती. तिसे यावे का कुडते, यावे का कुडते, यावे का कुडते, यावे का कुडते. वेगी अनावा तोहारी, अनावा तोहारी, वेगी अनावा तोहारी, अनावा तोहारी, वेगी अनावा तोहारी, अनावा तोहारी, अनावा तोहारी, वेगी अनावा तोहारी. ओ मजा दिना ते उद्धरी, मजा दिना ते उद्धरी, मजा दिना ते उद्धरी, मजा दिना ते उद्धरी. वेगी अनावा तोहारी, अनावा तोहारी, वेगी अनावा तोहारी, अनावा तोहारी, वेगी अनावा तोहारी, अनावा तोहारी, वेगी अनावा तोहारी, वेगी अनावा तोहारी. सुंदर. पाय लक्ष्मीच्या हाती, तिशी यावे का कुडती, वेगी आणावा तोहरी, मज दिना ते उधरी. पाय लक्ष्मीच्या, प्रमाण लक्षपूर्वक आहे का. पाय लक्ष्मीच्या हाती, कोणाचे पाय? बाया मला कालच पाठ केला होता, माझ्या ध्यानातच नाही राहिलं. कोणाचे पाय? 1.25 महिन्याचा काकडा बुडाला काही नो आपला. लक्ष्मीच्या हातात पाय आहेत, कोणाचे? महाराज 1-2 पासून सुरुवात करायला लागते आपल्याला, अवघड आहे. देवाचे पाय म्हणून तुम्ही, किती सोपं काम आहे. कोणाचे पाय? देवाचे पाय. लक्षपूर्वक आहे का. पाय लक्ष्मीच्या हाती, कोणाचे हाती? लक्ष्मीच्या हाती. कोणाचे पाय? देवाचे पाय. मग उठवायचं कोणाला आहे? देवाला. लक्षपूर्वक आहे का. उठवायचं देवाला, पण पाय कोणाच्या हातात आहेत? लक्ष्मीच्या. मग आपण लक्ष्मी मातेला पहिले उठवायला पाहिजे की नाही, ऐकताय ना. मग आपण तेच करतो, पहिले धावतो लक्ष्मी मातेच्या पाठीमागं. पण त्याच्या विरोधात सांगू का तुम्हाला, संत माते लक्ष्मीच्या मागं नाही धावले. इथं तर गुह्य गोष्ट आहे. संत महात्मे माता लक्ष्मीच्या पाठीमागं धावलेत नाही. जिथं संत गेले तिथं लक्ष्मी चालून आली. विठ्ठल विठ्ठल गुरुवारी आमच्या बाबाजींचा शब्द होता. आमचे गुरुजी म्हणायचे, बाळा हो, सतकीर्तन सतकथा सतचिंतन हरिकीर्तन हरिकथा करताना कधीच
ज्ञानाचा विक्रा करू नये. मी स्पष्टपणे ही भाषा बोलते कारण ते मला जमतं. माझे कार्यकर्ते सगळे सावध आहेत. त्यांना माहीत आहे ताई काय बोल. मी विचारपूर्वक बोलते बरं का. तरुण मंडळी, मी विचारपूर्वक बोलते आहे, लक्षपूर्वक ऐका. गुरुजी काय सांगायचे आमचे, आपण लक्ष्मीच्या मागं धावू नये, लक्ष्मी आपल्या मागं धावली पाहिजे. ध्यानात येतं. ही भूमिका महात्म्यांची होती. कोणाची होती? महात्म्यांची. ज्यांच्या पायाखाली ढिगाचा ढीग पडून राहायचा. बरोबर, ढिगाचं ढीग पडून राहायचं. त्यांनी कधी लक्ष्मीला स्पर्श केला नाही, पण लक्ष्मी त्यांच्या मागं धावायची. काहून धावत असेल गड्या? का धावत असेल? कल्पना करा. नाथबाबांच्या घरचं एक उदाहरण आहे. एक श्रीमंत, गडगंज श्रीमंत माणूस होता. नाथबाबांची परिस्थिती त्यांना वाटलं थोडी हलकी पतली आहे. तो थोडा अभिमान उक्तीप्रमाणे तो नाथबाबांच्या घरी एक दिवस आला. आणि आल्यानंतर नाथबाबांनी थोडं बैठक खोलीत नेलं, बसवलं वगैरे, चहा पाणी सगळी व्यवस्था झाली. भगवंताला नैवेद्य झालं आणि त्यांना सांगितलं तुम्ही आमच्या पंक्तीला जेवायला बसा. कोणाबरोबर? 100-125 ब्राह्मण दर दिवस नाथबाबांच्या बरोबर भोजनाला असायचे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा. भगवंता सकट ब्राह्मणांना जेवायला बसायचं. जेवायला बसत असताना गंमत काय झाली, थोडंसं ताईटच. प्रत्येकजण आपापल्या नाही स्वाभिमानामध्ये, माणसं अभिमानामध्ये राहतात. स्वाभिमानाने जगलं पाहिजे पण अभिमान माणसाला नसावं. गंमत अशी झाली, त्या अभिमानामुळे, थोडं ताईटपणामुळे जेवताना थोडंसं आपलं कसं तरी वाकडं तिकडं तोंड करून, बरं का माय, कसं तरी बसलं बा जेवायला तो असलेला महात्मा, म्हणजे मोठा व्यक्ती. जेवणं वगैरे झाले आणि मग नाथबाबांनी सांगावा म्हटलं एक काम करा, आपल्या घरी एक परंपरा अशी आहे की आपली पतरवडी आपणच उचलून टाकायची. ताटं आपणच आपलं उचलून ठेवून द्यायची. मग जिथं भांडे घासायची जागा होती तिथं असलेले ताटं उचलून सर्वांनी नेलेत. पण नेल्यानंतर काय परिणाम झाला, तिथं ताट घासायला कोण होती? कोण असेल तुमच्या मनानं? नाथबाबांची धर्मपत्नी नाही, जगाची मालकीन माता लक्ष्मी ताट घासत होती. आणि हे कोणी पाहिलं? त्या श्रीमंत माणसाने पाहिलं. म्हणले आई तुम्ही इकडे? म्हणले मी बऱ्याच दिवसाची इथंच आहे. म्हणे भांडे? मग भांडे काय कपडे बी धुते म्हणे मी. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, उलीसं झालं. म्हटले माझ्याकडे तर मी काय नाही त्या प्रकारे उद्योग वाढवले आणि नाथबाबांच्या घरी जगाची मालकीन भांडे घासायला आहे, याच्यापेक्षा मोठं काय वैभव असावं. मला सांगायचं हे की हे जे संत विचार आहेत, महात्म्यांचे जे काही उदाहरणं आहेत, हे आपल्या आपल्या डोक्यात बसायला पाहिजे. आपण हे घेऊन चाललो पाहिजे. आपण लक्ष्मीच्या मागे धावू नये, लक्ष्मी आपल्या पाठीमागं धावली पाहिजे. हे महात्म्यांचेच उदाहरणं आहेत. आणि म्हणून संत महात्मे महाराज निळोबा राय सांगतात की आज जगाच्या पाठीवरती जेवढे चालते बोलते संत झाले, संतांच्या विचारांचा जगामध्ये प्रचार आहे. या टोकापासून त्या टोकापर्यंत धर्मकार्याचा विचार त्या ठिकाणात चालू आहे. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे की त्या मार्गाने जर आपण पाऊल वाट टाकली तर त्या ठिकाणात कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाहीच. दुसरं चला तेनेची पंते चालू जाता, 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 तेनेची पंते चालू जाता. न पडे गुंता मोठे काही, न पडे गुंता मोठे काही, न पडे गुंता मोठे काही, तेनेची पंते चालू जाता, तेनेची पंते चालू पडे गुंता मोठे काही, पडे गुंता मोठे काही, पडे गुंता मोठे काही, तेनेची पंते चालू जाता, तेनेची पंते
कोटे काही न पडे गुंता कोटे काही न पडे गुंता कोटे वेळेचे बंधे चालू जाता न पडे गुंता कोटे काही न पडे गुंता कोटे काही न पडे गुंता कोटे काही कोटे काही तिनीची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही मोडून या नाना मते दिती सिद्धांत सौरसो तिनीची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. महाराज निळोबाराय सांगतात अनेकांचे अनेक विचार आहेत, नाना विचार नाना शास्त्राच्या माध्यमातून मिळतात, पण जे यथार्थ ज्ञान ज्या मार्गाने आहे तो मार्ग आपण स्वीकारावा. तिथे कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. इथं तुम्ही हा सत्संग सोहळा आमच्या तरुण मित्रमंडळी आदरणीय आमचे स्वप्नील दादा आणि त्यांची समस्त टीम, माझ्याकडे एकच नाव कोरून ठेवलेला होता. जवळजवळ दिवसभरात 16-17 फोन येऊन गेले, पण 17 नंबर मी सेवच केला नाही. कारण आज सकाळी सेवा होती काल्याची आळंदीला, 9 ते 11 तिथं काल्याची सेवा करून तिथून निघून आलो. आणि यांना येताना सांगितलं तारीख घेताना, मला दादा मला येताना उशीर होईल, मी वेळेवर येईन किंवा नाही, पण थोडं 5-10 मिनटं इकडे तिकडे होईल. दिवस लहान आहे बरोबर की नाही. हां, पण तरीसुद्धा त्या चालत्या गाडीमध्ये मग ते फोन यायचे. पण माझी एक अडचण अशी आहे, मला 4 व्हीलर जमत नाही, मी उलट्या करत असते. त्यामुळे मी फोन ते अटेंड करायची, उचलायची, पण ठेवून द्यायची, मला ते सेव्ह करायला काही जमलं नाही. पण एकच फोन फक्त आदरणीय स्वप्नील दादा कणसेच ना, हां कणसे आणि त्यांची समस्त टीम, तुम्ही पुढे बसलेले आहात, मला तुमची जाणीव आहे. आणि ह्या केलेला हा सुंदर काय आहे नियोजन त्यांच्या माध्यमातून आहे. आणि दुःख फक्त एका गोष्टीचं असं आहे की आजच्या स्थितीमध्ये ह्या नवीन पिढीने जर असा एखादा कार्यक्रम हाती घेतला तर वयस्कर माणसांनी त्यांना सपोर्ट करावा, मी ह्या मताची आहे. तुम्हाला मान्य होतं की नाही मला माहीत नाही, पण माझी बुद्धी इथपर्यंत चालते तुम्हाला सांगते. का? कारण आजच्या स्थितीमध्ये एक असा पण अनुभव आला, माझी वय काही जास्त नाही पण माझ्या कमी वयात एक अनुभव असा घेतला, म्हाताऱ्यांनी नवीन घडून दिले नाही एवढं निश्चित. संस्थेमध्ये जे पोरं गेले तिकडून जे घडून आले तेवढे खरं. दादा माझ्याकडे लक्ष द्या, संस्थेमध्ये जे गेले वर्ष 2 वर्ष 4 वर्ष काही करायना साधना केली, ते घडले, ते आले तर गावात थोडाफार शहाणपणा बिचारी करू शकतात. पण गावातल्या गावात जर 1-2 पोरं जर म्हणले का आता आपण बाबांच्या सानिध्यात जाऊन बसू आणि टाळ शिकू, तर या बाबाने टाळ उचलला तर तो टाळ खालीच नाही ठेवला भाऊ. आणि ते वारकरी पडाले ना, आपले पोरं पुन्हा आलेच नाही कमिटीत. अशी गत म्हाताऱ्या माणसांनी करून ठेवली. आणि आता शोकांतिका अशी आहे, आता तरी काही काळ मौतीला कोईना पण आपले भजनी सापडतात, पण असं एक काळीन मौतीला सुद्धा भजनी राहणार नाही. मी खोटं नाही सांगत, कारण आजची स्थिती. आणि जर भेटली मी तुम्हाला सांगते तर ते मात्र मौतीच्या दिवशी प्रेत समोर असन आणि मौतीच्या अभंगामध्ये नाही चला आळंदीला जाऊ म्हटला तर काय सांगा तुम्हाला. माझा अनुभव सांगते मी तुम्हाला, खोटं नाही सांगत. इथपर्यंतची लेवल आली वारकऱ्यांची. आता काय पाठ करावं याने तुम्ही सांगा, कमीत कमी मौतीचे 2-4 तर पाठ करा. नको नको म्हणा, क्षणोक्षणी हाची जागे वारे आता स्मरण करा, हे तर पाठ करा 2-4 अभंग. माझ्या डोळ्यात एक दादा मौतीचे दिवस शपथ खोटं नाही बोलत महाराज, मी बाबांच्या सानिध्यात बाबांच्या भूमीत आहे. आणि नेमकं योगायोगाने त्या मौतीला मला जाण्याचा योग आला. आणि समोर बसलेले सगळे मंडळी आणि ते रडणारी लोक आणि भजनेने चालू केलं चला आळंदीला जाऊन, आता कोणाला घेऊन जातो बुवा, आता काय सांगावं. अशी अवघड परिस्थिती झाली. नीट आपणही धोरणात नाही, पोरही शिकवायची नाही. किती अवघड गोष्ट आहे. मग हे जर तरुण, मला आज ह्याच गोष्टीचं इथं दुःख वाटतंय. कदाचित होऊ शकते ही सुद्धा शंका माझ्या मनात जे ती पूर्णत्वाला बी जाऊ शकते. जाऊ दे तो, त्या पोरांचं खेळ आहे. खेळ आहे का हे? खेळ नाही आहे. हे काम सोपं नाही, तुम्ही लक्षात घ्या. हे फार मोठी जबाबदारीचं काम आहे. आणि ही जबाबदारी सुरुवातीपासून काल्यापर्यंत थेट पूर्णत्वाला गेली पाहिजे. कोण येतं कोण जातं, कोणा मान सन्मान सगळ्या गोष्टी त्या एवढ्या वयामध्ये ते पाहतात. हे महत्त्वाचं आहे. ज्यांना आज तुमच्यासारख्यांची गरज आहे तुम्ही त्यांना सपोर्ट करा. आप आगे बढो हम तुम्हारे साथ, ही भूमिका बजावली पाहिजे. लक्षात घ्या. माता भगिनी थोडं सपोर्ट करा, तुम्ही साथ द्या. आमच्या परिसरामध्ये महाराज मोठे मोठे भागवत कथा होत नागपूर साईडला. तुम्हाला कदाचित जाण्याचा योग येईल, आला असेल तर गेले बी असेल तिथपर्यंत.
आमच्याकडे महिला भगिनीने मोठे मोठे सप्ते घालतात, भागवत कथेचे नियोजन, रामकथेचे मोठे मोठे नियोजन, महिलाच्या महिला. मग तुम्ही ह्या आज जर ह्या स्थितीमध्ये या पोरांना जर आपल्या विद्यार्थ्यांना यांना जर सपोर्ट केला नाही तर पुढे काय होईल. मला आनंद या गोष्टीचे की तरुणांच्या हातामध्ये सप्ताह गेला. हे खाऊ देत नाही ना खात नाही भाऊ, तुम्हाला एक सांगते यांची एक बरोबर आहेत ना, खाऊन देत नाही आणि खातही नाही आणि म्हणून तर खटकत नाही. लक्षात आलं तुमच्या? हे टेन्शनमध्ये आले, यांना वाटलं काय सांगू राहिली ताई, काय खटकत इथंच नियोजन नाही. हे खाऊन देत नाही आणि यांना एक सवय, शपथ खोटं नाही, हे हिशोब मागणार. वयस्कर माणसाने जर नियोजन केलं ना, आता हे हुशार झाले की हिशोब मागितलं का यांना म्हणते तुम्ही राहू नका, पुढच्या वर्षी कमिटी बाजूला. इथून सुरुवात आहे आपली. आणि महाराज तुमच्या सानिध्यात तुमचा अनुभव मी तुमच्या पुढे ठेवते. मी बाकी मी सहज बोलते बरं का तुमच्याशी, मोठं महाराज म्हणून बोलतच नाही मी. तुम्हाला माहीत आहे भावाचं देवाचं गावाचं खाऊच नाही. बसले का बसा भाऊ, आपण काही नाही म्हणत तुम्हाला, बिनधास्त बसा. गावाचं भावाचं देवाचं खाऊ नाही. आणि ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्यांची वाट लागली हे मी नाही सांगत, तुम्ही सांगितलं पाहिजे. बरोबर आहे? ज्यांनी ज्यांनी महात्म्यांचं देवाचं भावाचं गावाचं खाल्लं त्यांची वाट लागली, हा चालता उदाहरण तुमच्या सानिध्यातलं आहे. आणि त्यामुळे ही उक्तीच तरुणांची अशी खाऊन द्यायचं नाही, आपण खायचं नाही, पण ही व्यवस्थित चालू द्यायचं. मग माझं एक प्रामाणिकपणा जाता जाता एवढा एक संदेश आहे. आज याचं स्वरूप तुम्हाला दिसायला छोटं जरी वाटलं तरी भविष्यात हा मोठा होईल. याला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही साथ द्या त्यांना सांगा पंचकृषीमध्ये ती असलेली कमिटीचं नाव येईल. आणि भविष्यात हे कार्यक्रम भविष्यात फार मोठे मोठे त्या ठिकाणात कथा कीर्तनाचं नियोजन करू शकतात. त्यांना आपण साथ दिली पाहिजे. आनंद वाटलं. तुम्ही गावचेच आहे का बाहेरचे? गाव, बरं झालं. नाही तर सगळी विनेकरी सकट विकत आणावं लागतं, अवघड नाही. असं असेल तर असं बी सांगा बा, आपलं तसं काही नाही. हां, आणि तुम्हाला सांगते दादा, विनेकरी वगैरे असे जर काही मंडळी बाहेरून आणायची वेळ नाही, अजिबात नाही आणायचं. आपण स्वतः त्या ठिकाणात तयारी ठेवायची. नाही उकडात जर डोकं घातलं मुसळाला काय घाबरायचं, ती पण तयारी ठेवायची. वयस्कर आपले असलेले मुलींना त्यांना सानिध्यात घ्यायचं. चला म्हणा तुम्ही पारायणाला किती बसले? पारायण म्हणल्यावर आठवलं किती बसले? मी म्हणले होते बाई पहिल्या दिवशी बसन म्हणून, पण जाऊ दे आता 18वा अध्यायाला बसन मी, असं नाही. किती बसले? हे बोलेनच नक्की आहे का पारायण? दोनच आहेत का? बाबा बाबा बाबा, अवघडे. आता तर अवघडे. ज्ञानेश्वरीच्या पारायणाला दोघे जण. एक बोलू वाक्य. ज्ञानेश्वरी आळंदीमध्ये महात्म्यांना पाठात आहे, पाठ मुखोद्गत. आयुष्य आळंदीमध्ये ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीत घासलं. अशा महात्म्यांना जरी विचारलं ना, बाबा ज्ञानेश्वरी कळती का, ते म्हणते अजून कळाली नाही. ज्ञानेश्वरी अजून कळाली नाही. अरे ज्यांना मुखोद्गत आहे, 24 तास ज्ञानेश्वरीमध्ये अभ्यास आहे, ते महात्मे म्हणतात अजून ज्ञानेश्वरी कळाली नाही. महाराज भेटलेलं आयुष्य आहे. नाही काल बसले, नाही परवा बसले, तुम्ही आज 4था दिवस आहे, नाही बसले तर उद्यापासून तरी सुरुवात करा. या दोघे कमीत कमी 11 तरी वारकरी बसा पारायणाला. 11 वारकरी बसा. आणि एक महत्त्वाचा संदेश सांगेल तुम्हाला. शंका जर असेल ताई आम्हाला वाचता येत नाही, तिथून पुढचं तुम्हाला एक वाक्य सांगते. ज्याला नाही वाचता आलं त्याने फक्त बोटं फिरवा. माऊलींची अशी कृपा होईल तुमच्यावरती की बोटं फिरवता फिरवता मुखोद्गत ज्ञानेश्वरी होईल. वाचता येत नाही त्यांना हरिपाठ पाठातलंय. तुम्हाला काय सांगू आता, हरिपाठ पाठ आहे. आणि तुम्ही अगदी स्वच्छंत करणाने बसा आणि एक थेंब अश्रू त्या ज्ञानेश्वरीवर टाका आणि माऊलीला सांगा, माऊली मला वाचता येत नाही पण मी बसलीत ज्ञानेश्वरी घेऊन, काय करू, माझ्यावर कृपा कर. अरे 5 वर्ष नाही लागत तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला, 5 वर्ष, पण भाव तुमचा स्वच्छ पाहिजे. ही कृपा माऊली ज्ञानोबाऱ्यांची होईल. आणि तुम्ही सांगताय दोघे बसलो, एवढं चुकून सुद्धा एखादा उद्याच्या महात्म्याला सांगू नका का वारकरी 2च बसले म्हणून. खोटं नाही सांगत. उद्या 11 तरी कमीत कमी बसले पाहिजे. बसा उद्या. कोण बसणार आहे?
नाही शपथ कोणीतरी बसा उद्या 11 वारकरी उद्या बसा, नाही वाजता आलं तरी बसा, पोरींना बसवा, शाळा असेल तर तुम्ही बसा, पण तुम्ही गावचं कार्यक्रम हे उच्चांकाला गेला पाहिजे. पारायणाला 2 म्हणल्यानंतर शोकांतिका आहे, बाकीचा आदर्श घ्यायचं काही पुढच्यांनी. आणि त्यामुळे आपण तरला नव्हे ते नवल कोड उद्धरील सर्वांची तो, यासाठी संत महात्म्यानं जागृत केलेलं आहे महाराज. आणि आपण जागं व्हायला पाहिजे. आता झोपायचे दिवस राहिलेत नाही, कधी हुचकी येईल आणि कधी जाईल आणि त्यासाठी तत्पर व्हायचं. संत महात्म्यांच्या विचारांना घेऊन चालायचं. कोणत्या संत महात्म्यांच्या विचारांना घेऊन चालायचं? शेवटचे चरण जरा चालता बोलता म्हणा. निळा म्हणे ऐसा संत कृपावंत सुख सिंधू. नीलमणि ऐसे संता, नीलमणि ऐसे संता, नीलमणि ऐसे संत, नीलमणि संत, नीलमणि ऐसे संता, नीलमणि ऐसे संता, नीलमणि ऐसे संत, नीलमणि ऐसे संत, कृपावंत सुख सिंधु, कृपावंत सुख सिंधु, तिन्हीची पंक्ती चालू जाता, तिन्हीची पंक्ती चालू जाता. कृपावंत सुख सिंधु, कृपावंत सुख सिंधु, तिन्हीची पंक्ती चालू जाता, तिन्हीची पंक्ती चालू जाता. न पडे गुंडा मोठे काही, पड़े गुंता.
पडे गुंता कोटे गाई न पडे गुंता न पडे गुंता कोटे गाई न पडे गुंता कोटे गाई तिने जीवन चालू जाता तिने जीवन चालू जाता चालू जाता चालू जाता ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आजचं असलेलं अन्नदान ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय सद्गुरू लक्ष्मणगिरीजी महाराज महिला मंडळ मातुलठाण यांच्या वतीने आजची भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि आज